तर झालं असं की सकाळी डोळ्याला काळा चष्मा लावून डायरेक्ट वावर गाठलं. म्हणजे वजन सांभाळायची जबाबदारी या झाडावर देऊन टाकली. मी वावरात पोहोचेपर्यंत निम्मी सोयाबीन तर डायरेक्ट मशीन निघळून गेली होती. मग म्हणलं बाकीची बिगी खाऊन आता. इकडं पप्पा बसले होते गप्पा मारीत. म्हणलं थांबा तवर आपण काय करू, सोयाबीनला हात लावू आणि लोकायला आज दाखवू की आपल्याला याच्यातलं लई समजतंय. आता एक साईडला आपला 1857 मधला हा ट्रॅक्टर आणि दुसऱ्या साईडला हा रणगाडा. दोघांनी मिळून आपला कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. पण रणगाड्याच्या मालकाने हात वर करून डायरेक्ट सलामी ठोकली. आता दोन्ही पार्ट्या एका ठिकाणी थांबल्यामुळं मला बी काही कळा नाही. मग तिकडे जाऊन पाहिल्यावर कळालं की या रणगाड्याने आपला अख्खा बारा टारलीत खाली गेला होता. तवर आपल्या भाऊनी रणगाड्या आणि ट्रॅक्टर यांच्यामध्ये जंगी शर्यत लावली. या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी मी टारलीतच झोपून घेतलं. मग डोळे उघडल्यावर मला समजलं की या दोघांनी बी एकाच वेळी अंतिम फेरी पार केली होती. मग शर्यत बाजूला ठेवून हे मशीन डायरेक्ट वावरात घातलं. आपलं परराज्यामधून आलेले हे पथक हे फुल फॉर्ममध्ये होतं. रणगाडा वावरात घातल्याच यांनी लगेच सोयाबीन गोळा करून मशीनमध्ये टाकायला सुरुवात केली. सगळ्या शेंगामधून दाणे बाजूला करून या मशीनने दाण्यांची मुक्तता करून दिली आणि लय असं पुण्य कमवलं. आणि या कोकणी पथकाने एकदम उत्तम अशा प्रकारे कामगिरी बजावली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सगळं वावर मोकळं करून दिलं. आणि आपल्याला ट्रॅक्टर वाढवायचा उशीर तवर इकडं कुणीतरी डायरेक्ट आग लावून दिली. मग काय जाळ अंधूर संघच निघाला. म्हणलं आपण पहिले या धुरापासून गायब हो. मग काय टारलीत कागद टाकला डायरेक्ट घरचा रस्ता धरला. आता एवढ्या रस्त्यावर डायरेक्ट समोरासमोर दोन गाड्या आल्या. मग काय या गाड्याला जायला जागा करून दिली, डायरेक्ट पुढं आलो. या खडखडीच्या रस्त्याने आपटत चाललो होतो तेवढ्यात पाटलाने आपल्याला शुभेच्छा दिल्या. मग काय डायरेक्ट डांबरी रस्त्याला लागलो, घर गाठलं. घरी आल्याला खांद्यावर कागद टाकला आणि पहिले वावरात जाऊन पसरून दिला. मी घरून दुसरा कागद घेऊन येईपर्यंत ना या पट्ट्याने अख्खा ट्रॅक्टर उभारून दिला आणि हा ट्रॅक्टर पसरायची जबाबदारी आपल्यावर देऊन टाकली. मी कामाला वैतागून तिथून पळून आलो आणि घरी येऊन बसलो या पुरीवर खेळत. तोवर भाऊने डायरेक्ट 220 स्पीडने सगळं अंगण जाडून घेतलं आणि कागद टाकायला जागा केली. भाऊचं कामाचं स्पीड पण मलाच लाज वाटायला लागली. मग काय खांद्यावर पावडी घेतली आणि आलो सोयाबीन पसरवायला. आता मला जोडी पप्पा असलं मी काय हटत नसतो. पप्पांनी मी दोघांनी मिळून सगळी सोयाबीन पसरून दिली आणि डायरेक्ट आलो भाचीला भेटायला. आता भाची रडत होती, म्हणलं तिला आपली चावी दिली खेळायला आणि ती काय चावी परत द्यायचा नावच घ्यायना. मग काय पायीच घरचा रस्ता धरायला लागला. इकडं गायांचं मस्त जेवायचं काम चालू होतं, पण तेवढ्यात पावसाने हजेरी लावली आणि सगळ्यांची तारांबळच उडून टाकली. मी बी पळत सोयाबीन जागायला गेलो. तुमच्यासाठी व्हिडिओ काढायच्या नादामध्ये मी विसरूनच गेलो की आपली बी सोयाबीन वाळत टाकेले. आयला काय खरं नाही बाबा तुमचं. आता कमीत कमी सबस्क्राईब तर करा.